वसईमध्ये बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांचा पराभव करत भाजपच्या स्नेहा दुबे या विधानसभेमध्ये पोहोचल्या। त्यांना मतदारसंघातील प्रश्न विधिमंडळामध्ये मांडायचे आहेत। नागपूरचं पहिलंच अधिवेशन असल्यामुळे सभागृहामध्ये कधी बोलायची संधी मिळेल याची त्यांना उत्सुकता लागली। नवनिर्वाचित आमदारांचं खरं तर हे पहिलं अधिवेशन आहे, हिवाळी अधिवेशन। आपल्यासोबत वसईच्या आमदार आहेत स्नेहा दुबे ताई। खरं तर विशेष अधिवेशन झालं, आता खऱ्या अर्थाने पहिलं अधिवेशन म्हणावं लागेल, हिवाळी अधिवेशन। अनुभव कसा होता पहिल्या दिवसाचा, काय नाही? पहिल्या दिवसाचा छान अनुभव होता, पण कामकाज दुपारी स्थगित झालं आणि आता उद्यापासून सुरू होणार आहे। त्यामुळे आता बोलायची संधी कधी मिळणार, आपल्याला कसं बोलता येईल याची सुद्धा उत्सुकता लागलेली आहे। त्याच्यामुळे बघू आता कुठे कुठे संधी मिळते आणि त्यामध्ये बोलायचा निश्चित मी प्रयत्न करणार आहे। पण 5 दिवसांचं अधिवेशन असल्यामुळे काही सांगता येत नाही, पण प्रयत्न निश्चित करणार। बोलायची संधी तर मिळणार आहे, मात्र कोणते विषय आहेत जे मतदारसंघातले अनेक विषय असतात, असे कोणते विषय तुम्हाला मांडायचे आहेत सभागृहात जे तुम्ही मांडता? मला आता 5 वर्षासाठी लोकांनी निवडून दिलेलं आहे, त्याच्यामुळे 5 वर्षामध्ये बरेच मुद्दे आहेत जे विधानसभेमध्ये मांडून ते निकाली काढायचे आहे, त्या सगळ्या समस्यांवर तोडगा काढायचा आहे। त्यातला प्रामुख्याने मुद्दा आहे वसई विरार महानगरपालिकेमध्ये ज्या शाळा आहेत, त्या जिल्हा परिषदेच्या शाळा अजूनही महानगरपालिकेला हस्तांतरित झालेल्या नाही आहे। त्यासाठी काहीतरी एक सरकारी धोरण बनणं आवश्यक आहे। त्यासाठीचं प्रश्न मांडणं असेल आणि शासनाकडे पाठपुरावा करणं असेल। हॉस्पिटल आहे जे वसईमध्ये पाहिजे आहे, पाण्याचे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत आणि एकूण वसईच्या पर्यटनाचा विकास आहे, तीर्थक्षेत्रांचा विकास आहे। तर हे सगळेच मुद्दे महत्त्वाचे आहेत। कॅमेरा पर्सन सतीश सुशांत सावंत, पुढारी न्यूज, नागपूर।